Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. स्टार सेवा पदभरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथे तुम्हाला सर्व अपडेट्स टाइम टू टाइम मिळत जातील. आणि बघा 2025 ची जी DMER एक्झाम होणार आहे याच्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही थंबनेल मध्ये बघू शकता पॅटर्न मध्ये मोठा बदल झालेला आहे आणि एक्झामला जाण्याआधी तुम्हाला सर्वांना हा बदल माहित असणं अपेक्षित आहे. नाहीतर एक्झामला गेल्यानंतर तुम्ही डिस्टर्ब व्हाल, पॅनिक व्हाल आणि तुम्हाला कळणार नाही की आता काय केलं पाहिजे रे बाबा. बरेच विद्यार्थी अशी मिस्टेक करतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. एक्झामला जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. बघा बाळांनो, त्याच्या आधी जो DMERचा पॅटर्न होता तर मी त्याच्याविषयी पण तुम्हाला सांगणार आहे की आता काय पॅटर्न आहे याच्याविषयी पण सांगणार. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया. माझ्या चेहऱ्याचा रंग कुठला असावा हे माझ्या हातात नव्हतं. माझ्या चेहऱ्याचा रंग कुठला असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. मी कुठल्या परिस्थितीत जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. पण तळ हातांवरील रेषांवर नाही, तळ हातांवरील रेषांवर नाही तर याच्या मागील पिळदार मनगटात तुमचं भविष्य सामावलंय विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही ठरवलं असेल की मला सरकारी अधिकारी बनायचे, सरकारी कर्मचारी बनायचे, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला हे करण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये विद्यार्थी मित्रांनो. पण तुम्हाला तेवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तेवढी मेहनत करावी लागणार आहे. चला तर सुरू करूया आजच्या सेशनला. आणि हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आधी जो आपला एक्झाम पॅटर्न जो होता त्या पॅटर्न मध्ये तुमची कशी एक्झाम होते रे बाळांनो? CBT एक्झाम होते, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती प्रश्न असतात बाळांनो? तर 100 क्वेश्चन असतात. 100 क्वेश्चन असतात. किती मार्क्स साठी एक्झाम असते? तर 200 मार्क्स साठी एक्झाम असते बाळांनो. निगेटिव्ह मार्किंग असते का? निगेटिव्ह मार्किंग असते का? ग्रेट नो. पण याच्या आधी काय व्हायचं विद्यार्थी मित्रांनो? याच्या आधी सेक्शन केले जायचे आणि या सेक्शन मध्ये काय असायचं बाळांनो? सेक्शन वाईज एक्झाम होती. सेक्शन मध्ये सर्वात आधी तुम्हाला समजा मराठीचा सेक्शन असेल, त्याच्यानंतर असेल इंग्लिशचा सेक्शन असेल, मग तुमचा मॅथ, जीके, रिझनिंग, करंट अफेअर, GS याचा सेक्शन असेल आणि त्याच्यानंतर तुमचं टेक्निकल म्हणजे नर्सिंग असेल नर्सिंग, फार्मसी असेल फार्मसी, अशी एक्झाम पॅटर्न तुमचा आधी असायचा. मग तुम्ही फर्स्ट सेक्शन वरनं सेकंड सेक्शन वर जम्प करू शकायचे, तिथून पुढच्या सेक्शन वर जाऊ शकायचे. बट आता DMER ने खूप मोठा बदल केलाय विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या बदलामध्ये काय झालेलं आहे बाळांनो? तर DMER ने आता काय केलंय, जी एक्झाम जी कंडक्ट करणारी एजन्सी आहे ते TCS आहे. आणि ह्या TCS ने आता ज्या पण एक्झाम घेत आहे त्या एक्झाम मध्ये TCS ने हा बदल आणलाय. याच्यामध्ये बाळांनो 5 ग्रुप असणार आहे. किती ग्रुप असणार आहे रे? 5 ग्रुप असणार आहे बाळांनो. आणि या 5 ग्रुप मध्ये तुमच्या एक्झाम मध्ये असतील. 5 ग्रुप इन द सेन्स तुमच्या एक्झाम मध्ये 5 सेक्शन असतील. 5 सेक्शन पैकी हे पहिला जो सेक्शन असेल हा 18 मिनिटाचा असणार आहे. दुसरा जो सेक्शन असेल तो जवळपास तुमचा 18 मिनिटाचा असेल. तिसरा सेक्शन 18 मिनिटाचा, चौथा सेक्शन 18 मिनिटाचा, पाचवा सेक्शन 18 मिनिटाचा. म्हणजे 18 गुणिले 5 90 मिनिटं. म्हणजे किती रे बाळा? 1.5 तास तुमचा काय असणार आहे? पेपर असणार आहे. आणि 1.5 तास पेपर असणार आहे बाळांनो. आणि त्यासोबत काय असणार आहे? किती मार्काचा असेल मग? 100 क्वेश्चन असतील. 200 मार्कांसाठी असणार आहे पेपर. आणि बाळांनो याच्यामध्ये हे जे सेक्शन असणार आहे त्या प्रत्येक सेक्शन साठी स्पेसिफिक टाइम असणार आहे. म्हणजे समजा आता तुम्ही एक्झाम सेंटर मध्ये गेले, परीक्षा चालू झाली आणि परीक्षा चालू झाल्यानंतर पहिला जो सेक्शन तुमच्या समोर येईल, पहिला जो सेक्शन तुमच्या समोर येईल हा सेक्शन असा उभा राहील. याच्यामध्ये पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला मराठीचे 3 प्रश्न असतील, इंग्लिशचे 3 प्रश्न असतील, जनरल नॉलेज, GS, मॅथ, रिझनिंगचे 6 प्रश्न असतील आणि तुमचं टेक्निकल फार्मसी असेल, नर्सिंग असेल, लॅब टेक्निशियन असेल, तुमच्या टेक्निकल फील्डचे 8 प्रश्न असतील. टोटल तुम्हाला 20 प्रश्न असतील. आणि बाळांनो हे प्रश्न तुम्हाला फक्त पहिल्या 18 मिनिटात सोडवायचे. तुम्ही म्हणाल आता याच्या आधी काय करायचे विद्यार्थी की आधी पटापट जेवढे येत आहे ते सगळ्या सेक्शन मधले प्रश्न सोडवून घ्यायचे आणि ऍट द एंड ऑफ द एक्झाम ज्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन आहे, ज्या आन्सर्स मध्ये कन्फ्युजन आहे ते आन्सर्स नंतर टिक करायचे.
आता काय झालंय बाळांनो, तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू करता येणार नाही. जोपर्यंत पहिले 18 मिनिट संपत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या ग्रुपमध्ये, पुढच्या सेक्शन मध्ये जाता येणार नाही. हे 5 तुमचे सेक्शन असणार आहे. ग्रुप फर्स्ट, ए, बी, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, हा 5 नंबरचा, असे तुमचे ग्रुप त्यांनी डिवाइड केले, 5 सेक्शन केले. पहिला असेल 18 मिनिटं, पहिले 18 मिनिटं संपल्यानंतरच तुमचा दुसरा सेक्शन ओपन होईल, तो असेल 18 मिनिटाचा. पहिले 18 मिनिटं संपल्यानंतर हे पहिले 20 प्रश्न तुम्हाला परत सोडवता येणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. तुम्ही म्हणत जाल की आता मी हा सेक्शन सोडवून घेतो आणि पुढे जातो आणि परत मागचे येऊन सोडवेल. बाळांनो, तुमच्या हाताचे मार्क जातील. त्याच्यामुळे तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बाळांनो बघा, दुसऱ्या सेक्शन मध्ये पण पुन्हा सेम पॅटर्न असणार आहे. मराठीचे 3 असतील, इंग्लिशचे 3 असतील, मॅथ जीके रिझनिंगचे 6 असतील, ना तुमच्या टेक्निकलचे 8 प्रश्न असतील आणि अशा प्रकारे 20 प्रश्न असतील. असेच तुमचे 18, 18, 18, 18, 18 असे 5 तुमचे सेक्शन असतील, 5 तुमचे ग्रुप असणार आहे. आणि पहिले 18 मिनिटं संपल्यानंतर पहिला ग्रुप डायरेक्ट डिस्क्वालिफाय होईल, डायरेक्ट बंद होऊन जाईल. दुसरे 18 मिनिटं संपल्यानंतर पुन्हा दुसरा ग्रुप बंद होईल आणि पहिले 36 मिनिटं संपल्यावर तिसरा ग्रुप चालू होईल. मग ते 18 मिनिटं संपल्यावर हा ग्रुप बंद होईल, मग हा आणि मग हा. अशामुळे तुम्ही पुन्हा मागे येऊन ते प्रश्न सोडवू शकत नाहीये. तर याच्यात काठिण्य पातळी ते काय करतात, पहिला जो सेक्शन आहे हा सर्वात कसा असतो रे बाळांनो, इझी असतो. याच्यात कसे प्रश्न देतात, इझी प्रश्न देतील, याच्यात थोडेसे मॉडरेट देतील, याच्यात थोडेसे हार्ड मॉडरेट देतील, याच्यात थोडेसे मॅक्झिमम हार्डेस्ट देतील आणि याच्यात हार्डेस्ट क्वेश्चन असणार आहे. कसे प्रश्न असणार आहे, सर्वात 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 डिफिकल्ट प्रश्न या सेक्शन मध्ये देणार आहे. का रे बाळांनो, का करतं टीसीएस असं, तर तुमचा म्हणजे टाइम त्यांना जास्तीत जास्त काय करायचं आहे, वाया घालवायचा आहे, विद्यार्थ्यांना खेळवत ठेवायचंय. त्याच्यामुळे तुम्ही सर्व सेक्शन काळजीपूर्वक सॉल्व्ह करायचे. बघा, असेंडिंग ऑर्डर मध्ये डिफिकल्टी लेवल जी आहे ती वाढत जाणार आहे. काय वाढत जाणार आहे, डिफिकल्टी लेवल तुमची वाढत जाणार आहे. आणि बाळांनो, तुम्ही काळजी घ्यायची की प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. या सेक्शनला तुम्हाला 8 ते 10 मिनिटं लागू शकतात, याला 10 ते 13 मिनिटं लागतील, याला 13 ते 18 मिनिटं लागतील, याला 18 ते 21 मिनिट लागू शकतात आणि याला 21 ते 25. अशा प्रकारे ते क्वेश्चन डिझाईन करतात की मुलांचा जास्तीत जास्त शेवटच्या सेक्शनला हार्ड केलं जाईल, ज्याच्याने कॉम्पिटिशन वाढेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी खरा अभ्यास केलाय, ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे, त्यांनाच एक्झाम क्लिअर करता येईल. अशा मागच्या काही रिसेट एक्झाम्स मध्ये आपल्याला जाणवून आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय बाळांनो, उद्या पासनं जी एक्झाम स्टार्ट होते, ज्या टेक्निकल ऍज वेल एज नॉन टेक्निकल पोस्टची बाळांनो एक्झाम होते, त्या एक्झाम मध्ये काय असणार आहे, असं शेड्यूल असणार आहे. बघा, उद्या 18 सप्टेंबर पासून तुमचं काय असणार आहे रे बाळांनो, 18 सप्टेंबर पासून तुमचं जे आहे ते एक्झामचं शेड्यूल आलेलं आहे. याच्यामध्ये तुमच्या फार्मासिस्ट आहे, डेंटल टेक्निशियन आहे, कार्डिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन, अशा जवळपास 18 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत या एक्झाम तुमच्या होणार आहे. आणि या होणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला बाळांनो हा जो नवीन पॅटर्न आलेला आहे त्या पॅटर्न विषयी माहिती असणं काय रे बाळांनो गरजेचं आहे. आणि आता आपण डिस्कस करूया सिलेबस काय आहे. परत एकदा मी तुम्हाला जाणीव करून देतो की तुमचा सिलेबस काय आहे बाळांनो. बघा, तर आज आपण DMR चा सिलेबस पण बघूया. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पण आतुरता लागली आहे की सर स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन कधी येणार आहे. स्टाफ नर्स पदाचं नोटिफिकेशन बाळा लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ह्या पदाच्या स्टाफ नर्सच्या नोटिफिकेशन मध्ये जवळपास तब्बल 5,000 पद म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी पदभरती ही DMR ची येणार आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस अकॅडमी आहेच विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आपली एक स्पेशल DMR बॅच चालू झाली आहे. याच्यात तुमचा पूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस कव्हर केला जाईल. आणि महाराष्ट्रातली ही एकमेव अकॅडमी आहे की जी स्पेशल DMR च्या बॅचेस घेते, DMR ओरिएंटेड घेते. DMR प्रिव्हियस क्वेश्चन अनालिसिस करून तुमची बॅच घेतली जाते. याच्यात 10,000 रुपये कोर्सची प्राइस आहे. पण सध्या ऑफर मध्ये बाळांनो फक्त
2499 रुपयामध्ये, म्हणजे 2500 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच असणार आहे. त्याच्यात टेक्निकल सिलेबस, नॉन टेक्निकल सिलेबस आणि सर्व डिटेल्स असतील. तुम्ही स्क्रीनवर दिले गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. चला तर आपण सिलेबस बघूया बाळांनो. बघा, तुम्हाला मराठी जो असणार आहे बाळांनो, मराठीचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी, इंग्लिशचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी, जनरल नॉलेज ह्याच्यात तुमचं जीएस येतं, मॅथ येते, रिझनिंग येते आणि ह्या सर्व सब्जेक्ट मिळून 30 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी. इथे झाले 30, इथे झाले 30, इथे झाले 60, इथे तुमचं नर्सिंगचे 40 प्रश्न असतील 80 मार्कांसाठी. म्हणजे टोटल तुमचे 100 प्रश्न असतील बाळा 200 मार्कांसाठी. टाइम असेल 90 मिनिट म्हणजे 1.5 तास. आणि बाळा 200 मार्काचा तुमचा काय एक्झाम असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असेल की रे बाळांनो? कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग असणार नाहीये. आणि अजून एक मी व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला एक्झामला जायच्या आधी कुठली काळजी घ्यायची आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघा. त्याच्यातली एकही गोष्ट नसेल तर तुम्हाला एक्झाम देता येणार नाही किंवा एक्झाम सेंटर मधून काढून दिलं जाईल. बघा बाळांनो, आता आता बघा इंग्रजीमध्ये काय असणार आहे तुमचं. इंग्रजीमध्ये तुमचं ग्रामर असणार आहे, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल, स्पेलिंग, शुद्धलेखन, पंक्च्युएशन्स, टेन्सेस असणार आहे. व्होकॅब्युलरी मध्ये काय असणार आहे, आयडम्स अँड फ्रेजेस असेल, एक्सप्रेशन असेल. त्याच्यानंतर काय असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर असणार आहे. आणि त्यासोबतच बाळांनो हे काय आलं रे, मराठी व्याकरण आलं. मराठी व्याकरणात काय असणार आहे, वाक्यरचना असणार आहे, शब्दार्थ शब्दप्रयोग असेल, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल, त्याच प्रकारे भाषा सौंदर्यामध्ये उपमा असेल, अलंकार असेल, म्हणी असेल, वाक्यप्रचार असेल, सर्वसामान्य शब्द संग्रह असणारे, प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक आणि योग्य जोड्या लावा हे असणारे बाळांनो. आणि त्यासोबतच पुढे आपण बघूया जनरल नॉलेज मध्ये काय असणार आहे तुमचं. तर जनरल नॉलेज मध्ये करंट अफेअर्स, चालू घडामोडी कधीपासूनच्या अरे बाळांनो. तर ह्या एक्झामला तुम्ही जानेवारी 2025 ते तुमचं जवळपास ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत, ऑगस्ट 2025 पर्यंतच तुम्हाला सगळ्या चालू घडामोडी बघून घ्यायच्या. आपल्या सक्सेस अकॅडमी मध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी स्पेशालिस्ट टीचिंग फॅकल्टी बाळांनो. इतिहास आहे, नागरिक शास्त्र आहे. इतिहास मध्ये तुम्हाला समाज सुधारकांवर प्रश्न विचारतात, समाज सुधारक कोण आहेत. आणि हिस्ट्रीसाठी आपल्याकडे टॉप नॉच टीचिंग फॅकल्टी बाळांनो. त्यानंतर भूगोल आहे, भूगोलामध्ये नदी प्रणाली आहे, पर्वतरांगा आहे, या सर्व गोष्टींवर प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर भारताचे संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधील महत्वाचे ऍक्ट तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर जनरल नॉलेज मध्ये अजून काय राहिलं, जनरल सायन्स, मग त्याच्यानंतर स्पोर्ट्स प्रश्न असतात, माहितीचा अधिकार कायदा 2005 वर प्रश्न असतात. आणि कॉम्प्युटर बेसिक कॉम्प्युटर नॉलेज म्हणजेच काय, कॉम्प्युटरचे इनपुट डिव्हाइसेस कुठले आहेत, आउटपुट डिव्हाइसेस कुठले आहेत, त्याच्यानंतर 1 GB म्हणजे किती, 1000 KB म्हणजे किती, 1000 MB म्हणजे किती, अशा सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत बाळांनो. आणि त्यानंतर तुमचं तार्किक क्षमता, लॉजिकल ॲबिलिटी, ऍप्टिट्यूड आणि बेसिक अरिथमेटिक नॉलेज, मॅथ आणि रिझनिंगचा तुम्हाला पूर्ण सिलेबस या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला ही जर पीडीएफ पाहिजे असेल तर ही पीडीएफ आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या युट्यूब चॅनलच्या तिथे एक व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तिथे प्लीज सेंड सिलेबस असा मेसेज केला तरी तुम्हाला मिळून जाईल बाळांनो. त्याच्यानंतर मग तुम्हाला जिओमेट्री असणार आहे, जनरल सायन्स असणार आहे आणि बायोलॉजीचे थोडे टॉपिक्स असणार आहे बाळांनो. आणि त्याच्यानंतर ऍट द एंड तुमचं लास्ट म्हणजे समजा तुमचा नर्सिंग बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला हा सिलेबस असणार आहे. आणि तुमचा फार्मसी बॅकग्राऊंड असेल किंवा लॅब टेक्निशियन बॅकग्राऊंड असेल, तुमच्या सिलेबस रिलेटेड तुम्हाला काय असणार आहे बाळांनो, तुम्हाला एक्झामचा सिलेबस असणार आहे. बघा आता नर्सिंग साठी काय असणार आहे सब्जेक्ट, हे मेजर सब्जेक्ट आहे. अनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सोशियोलॉजी, फंडामेंटल, फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि त्यासोबतच ENT, ऑन्कोलॉजी, स्किन, सायकॅट्रिक अँड मेंटल हेल्थ, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, कॉम्प्युटर एज्युकेशन, मिडवायफरी अँड गायनोकॉलॉजी म्हणजेच काय, ओबीजी, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड आणि पेडियाट्रिक्स. एवढा सगळा काय असणार आहे बाळांनो, तुमचा सिलेबस असणार आहे. तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज आणि बाकी काही ज्या एक्झामच्या अपडेट्स आहे याच्यासाठी माहिती हवी असेल तुम्ही आमच्या
युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आमच्या सक्सेस करिअर अकॅडमी ऍप्लिकेशनवर फ्री टेस्ट सिरीज कंडक्ट करू ज्या असतात. जर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केली तर त्या फ्री टेस्ट सिरीज पण जॉईन करू शकता. तसेच सरळ सेवा पदभरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. आणि यासोबतच DMR एक्झामला जाण्याआधी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, नाही तर एक्झामला बसता येणार नाही, याचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोडेड आहे. व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर. आणि जे पण 2025 ची DMR एक्झाम देणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना सक्सेस करिअर अकॅडमी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि हे पहा, जाता जाता मी तुम्हाला एक कोट सांगून जातो. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यो संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल आणि तुम्ही खरंच तुमच्या ध्येयासाठी खूप पागल असाल, वेडे असाल, तर तुम्हाला ते मिळवण्यापासून जगातली कुठलीही ताकद अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. चलो, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.